म्हणजे प्रशांत तपस्वी जर सिनेमात असेल तर सिनेमा हा सुरक्षित आहे. जसं मगाशी म्हटलं की तो सेन्सर होतो, बाकीच्या गोष्टी होतात. मग हे तुम्हाला म्हणजे चांगलं वाटतं का दडपण पण येतं या गोष्टीचं काही? थोडंसं दडपणही येतं आणि चांगलं पण वाटतं. याच्या मागचं कारण असं आहे की आपण त्या प्रोजेक्टचा भाग आहोत. हा आनंद वेगळा असतो. आज मला सांगा तुम्ही, लाखो कलाकार आहेत आपल्या भारतामध्ये, सगळे मुंबईत येतात. आज मला सांगा, मुंबईमधून फोन करून एका सीनसाठी मला बोलवतात. का बोलवतात? मुंबईत कलाकार नाही आहेत, भरपूर कलाकार आहेत, पण तो आनंद आहे की आज आपल्यासाठी, म्हणजे आता रवी जाधव सर आहे, एक सीन असतो त्यांच्या सिनेमात पण ते बोलवतात. मग हा केवढा मोठा आनंद आहे. मुंबईत तसे आहेत भरपूर कलाकार. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या माणसाबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम असणं, त्या व्यक्तीबद्दल, किंवा भले तो व्यक्ती काही असो, कसाही असो, तो दिसायला कसाही असो, पण त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक आत्मीयता असणं, हे पण फार महत्वाचं आहे. नाहीतर काय, काम करा, पैसे घ्या, निघून जा, काय संबंध तुमचा. इंडस्ट्री शेवटी तीच आहे ना. काम झालं की आपण फक्त डबिंग पर्यंत आपलं काम असतं आणि आपला संबंध कुठपर्यंत येतो, ईपी बरोबर संबंध, प्रोड्युसर पर्यंत जातच नाही आपण. त्यांनी एकदा पेमेंट केलं की विषय संपतो. तो पिक्चर कधी रिलीज हो, काय माहीत नसतं. असं म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही पाहिले की तुम्हाला रवी जाधवांचे सिनेमा असतील, चंद्रकांत कुलकर्णींचे असतील, किंवा यांचे आपले उमेश कुलकर्णींचे सिनेमा आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही त्या डिरेक्टर बरोबर वेगळ्या भूमिका करता. मग त्या एक चांगल्या डिरेक्टर बरोबर काम करताना काही शिकायला मिळतं तुम्हाला, किंवा एखादा अनुभव चांगला आम्हाला ऐकायला आवडेल? अनुभव म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी कट्यार काजल दुसरी नाटक करत होतो संगीत. राहुल देशपांडे, सुबोध भावे, महेश काळे, अमेय वाघ ही कलाकार मंडळी, मी पण काम करत होते आणि प्रयोग चालू होते आणि मला शूटिंग आलं आपले चंद्रकांत कुलकर्णी सरांचं तुकाराम पिक्चरचं. त्यावेळी ते तुकाराम पिक्चर करतोय. मला वाटतं आपल्या इकडे पण शूट झालं, सगळीकडे झालं ते. आणि शूटिंग करत होतं आणि झालं. मला एकदम सोबत व्हायचं फोन आला. मला म्हटलं दुबईमध्ये प्रयोग आहे. तर मला काय वाटलं असं नाही म्हणे, पुढच्या आठवड्यात प्रयोग आहे. अरे म्हटलं कसं काय? पण म्हटलं मी हे शूटिंग करतो. नाही म्हणे, तू पाहिजेस, तू बोल म्हणे तिकडे. तर आता नेमकं काय झालं, ज्या दिवशी दुबईमध्ये प्रयोग होता त्या दिवशी आमचा इकडे क्लायमॅक्सचा सीन होता तुकाराम पिक्चर, आणि त्यात मी पण गरजेचं होतं त्यांना, कारण क्लायमॅक्स मध्ये सगळेच असतात आपले. आता म्हटलं काय करावं, म्हणे ते विचार आणि मला लगेच सांग आजच्याच. म्हणजे मला ते पासपोर्ट वगैरे सगळे करायला. आता माझ्याकडे पासपोर्ट होता. मी सरांकडे गेलो, सर का काय सर असं असं प्रयोग आहे दुबईला, कुठलं नाटक करतोस? म्हटलं कट्यार काजल. बरं बाबा, अरे पण म्हटलं आपलं क्लायमॅक्सचा सीन आहे त्या दिवशी, सगळेजण कलाकार आहे, तूच नाही म्हटल्यावर कसं होणार म्हणे. थांब म्हणे, आता काही त्याला कळवू नको, मला जरा विचार करू दे. झालं माझे 2 तास. सर काय म्हणतात, थांब म्हणे. आणि मी आपला टेन्शन मध्ये ना, हो किंवा नाही आलं तर काय, शेवटी कमिटमेंट सरांना मी म्हटलं तुमच्या बरोबर, तुम्ही ठरवा म्हटलं. तुम्ही जर म्हटलात की नको जाऊ तर मी नाही जाणार म्हटलं. तुम्ही म्हटलं जातो मी जातो. मला म्हटलं 1-2 तास घे म्हटले बघतो. आणि मग 2 तासाने ते मला म्हटले की प्रशांत तू जाऊ शकतोस. अहो म्हटलं सर ते मी करतो मॅनेज, काय फक्त ते मला काय म्हणलं ते काय, अरे नाटकातला कलाकार, मी पण नाटक वाढलाय आणि मला माहिती आहे नाटकातला काय. बरं कदाचित तू पहिल्यांदाच जात असशील दुबईला. म्हटलं सर अहो विमानाला पहिल्यांदा हात लावणार नाही म्हटलं. नाही मग केलं त्यांनी, ते ऍडजस्ट केलं, ते सगळे कॅरेक्टर वगैरे ते केलं. पण हा एक मोठा असा अनुभव आहे ना. आणि दुसरं असं की खरंच म्हणजे मकर जाणंच पुढे सर पण त्यांनी पण, मी एक सिनेमा करत होतो त्याच्यावर एक छोटा रोल करत होतो वाईला. मला म्हणले काय सध्या काय चाललंय तुझं? म्हटलं काय नाही म्हटलं, काम शोधतोय म्हटलं. हो एक काम कर, ते विजय पाटकर तुला हो म्हणलं माहिती, त्यांना एक फोन कर, सांग म्हणा मी असं असं
म्हणलं काम करतो म्हणा, मला काम करायचं. बरोबर. नंबर दिला त्यांनी आणि मी फोन केला विजय पाटकर सर. म्हटलं सर मी असं प्रशांत पसरी बोलतोय, मी सिनेमा नाटकात काम करतो आणि मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे. मला म्हणले नंबर कोणी दिला? म्हटलं ते आपले अनसपुरे सरांनी. बरं बरं, कुठल्या पिक्चरमध्ये काम केलं याच्या आधी? म्हटलं ते वळू, म्हटलं वळूमध्ये काम, त्यावेळी वळूमध्ये काम केलं. हे 2-3 वेळा बघितलं. रोल कुठला केला? म्हटलं त्यात ते शंकर म्हणून. हा म्हणजे ते छपरावरनं दुर्बिणीतनं बघतो तो का? हा म्हणलं तो 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 मीच. म्हटलं ठीक आहे येईल फोन म्हणे माझ्या प्रोडक्शनचा तुला. झालं 4 दिवसांनी लगेच फोन आला आणि काम मिळालं. बरं, एक काम मिळाल्यानंतर त्यांच्याच दुसऱ्याही पिक्चरमध्ये त्यांनी घेतलं, तिसऱ्याही पिक्चरमध्ये. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की कलाकार असा पाहिजे का, तर तुमचं काम बोलतं. बरोबर. काम बोलणं हे फार महत्वाचं आहे. आज मला सांगा, त्यांनी एक पिक्चरमध्ये मला घेतलं असतं, नंतर बोलवलंही नसतं, पण त्यांना आवडलं का? मग त्यांनी मला त्यांच्या 2-3 पिक्चरमध्ये काम दिलं, ते जे करत होते ते, आणि कॅरेक्टर आपल्याला जे असतं ते. पण हा आनंद फार वेगळा आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारांना म्हणा किंवा कुठलाही कलाकारचा असेल की त्याला रिपीट ज्यावेळी तिकडनं बोलवणं होतं एखाद्या प्रोडक्शन किंवा एखाद्या डिरेक्टर, तो आनंद मात्र खूप आहे. आता मकरंद अनासपुरेंचं म्हणजे आपण पण एकत्र काम केलं. हो. मकरंद अनाचं काम कसं आहे की बाबा माणसं ओळखतात ते, हो, अगदी. कलाकार तंत्रज्ञ की कोण आपल्या कामाचं आहे. तर त्यांनी मला सलग 3 सिनेमे दिले होते. त्यांनी क्या सहज आम्ही एक असा हात रंगी नावाचा सिनेमा करत होतो. त्यांनी असं सहज सीन चालू होता, त्या आधी म्हणले की अरे आपल्या सिनेमाचा आर्ट डिरेक्टर कोण आहे? मग त्यांनी मला बोलून घेतलं, मग माझी ओळख झाली. म्हणजे तू होता इतके दिवस कुठे, काय करत होतास? म्हटलं सर आहे की. मग त्यांनी मला सर पुन्हा गोंधळ हवेटाची गुंठा मंत्री असे सलग 3-4 सिनेमे. नाही ते मात्र त्या म्हणजे हे खूप माणसं खूप म्हणजे चांगला, म्हणजे कसं होतं पडद्यावर दिसणारा कलाकार पण त्याचा एक मागचा एक चांगला माणूस असणं तेवढंही गरजेचं आहे. हो, तुम्हाला सांगतो, मला एकदा मी सहज त्यांना फोन केला, म्हटलं सर काय 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 करतोस? काय म्हटलं काय नाही, म्हटलं काय सध्या काम परत शोधतोय. म्हटलं का ये इथं फलटणला मी आहे, जरा ये गप्पा मारू एक. तर मी सहज भेटायला गेलो त्यांना. बरं का, मी सहज भेटायला गेलो त्यांना, काही माझ्याकडे नाही, मी सहज गेलो. का तर आता अनसपुरेंनी बोलवणं, म्हटलं जायला पाहिजे. गेलो भेटायला, बसलो वगैरे तिथे, गप्पा वगैरे झाल्या. म्हणे मग आता एक काम कर, एक रोल करून जा म्हणे इथं. आता त्यांना कोण नाही म्हणणार. बरोबर. बरं म्हणलं ठीक आहे. आपले राजू पारसेकर डिरेक्टर होते त्या पिक्चरचे. बरं ते केलं, तर त्यामध्ये मी मेन विलन, एकच सीन होता आणि अनसपुरे आणि मी कॉमेडी सीन पण, म्हणजे तो लागतो पिक्चर बऱ्याच राजू पारसेकर. पण एक आहे की काम मिळालं, सिनेमा पण हिट, कॅरेक्टर पण हिट त्यातलं. म्हणजे नंतर मला लोक म्हणायला लागले, हो ते झिंगूर तुम्हीच ना त्याकडे. मीच.